स्थानिक गुन्हे शाखा खदान अकोला यांची धडक कारवाई. अवघ्या 12 तास जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस. 3 आरोपींसह गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीसह 2,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. गुन्ह्यात चोरी केलेला 100% मुद्देमाल हस्तगत. दिनांक 27/6/2026 रोजी फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन खदान येथे रिपोर्ट केला होता की शिवापूर येथे सायबा हॉटेलजवळ काही युवकांनी त्यांची मोटरसायकल थांबवून ते एकटे असल्याचे पाहून धमका व शिवीगाळ करून त्यांच्या डोक्यात लोखंडी वस्तूने मारहाण करून त्यांना हाकलून दिले आणि म्हणून फिर्यादी पोलीस स्टेशनला रिपोर्ट देण्यासाठी आले असता तेथे हजर असलेल्या एका इसमाला सुद्धा नमूद इसमांनी अशाच प्रकारे पारस्कर शोरूम समोर धमकावून त्याच्याकडून जबरीने 1200 रुपये काढून घेत नमूद इसम तेथून पळाला असता त्याच्या मागे नमूद इसम चाकू घेऊन लागले. अशा प्राप्त रिपोर्टवरून पोलीस स्टेशन खदान येथे अपराध क्रमांक 1172/2026 कलम 309(4), 118(1), 351(2), 352(3)(5) भारतीय न्याय संहिताप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. सदर घटनेचे गांभीर्य पाहता माननीय पोलीस अधीक्षक अकोला यांनी पोलीस निरीक्षक श्री नितीन लेव्हरकर यांना नमूद गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केल्याने पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आणि गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून LCBच्या 2 पथकांना समांतर तपासाचे आदेश दिले. माननीय पोलीस अधीक्षक साहेब अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख आणि त्यांच्या पथकाने सलग तपास सुरू केला. पथकाने अत्यंत कौशल्याने तांत्रिक आणि गोपनीय माहिती संकलित केली आणि या माहितीच्या आधारे LCB पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीवरून एक अजय सुधाकर डोईफुडे वयवर्ष 20 राहणार अकोटफाईल अकोला, हमन मनोज भगत वयवर्ष 19 राहणार गुलजारपुरा अकोला, अरहंत अतुल अवचार वयवर्ष 18 राहणार भीमनगर अकोला यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी आणि विचारपूस केली असता 3ही आरोपितांनी सदरील गुन्हा केल्याची कबुली दिली. 3ही आरोपितांकडून गुन्हा कबूल झाल्यानंतर गुन्ह्यात वापरली जाणारी वेगवेगळ्या कंपनीची 3 मोटरसायकल किंमत 2,14,000 आणि गुन्ह्यातील जबरीने घेतलेले रोकड रुपये 1200 असा एकूण 2,15,000 रुपयांचा संपूर्ण मुद्देमाल 100% हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे. महाराष्ट्र अकोला. रिपोर्टर गणेश वाडेकर, चाणक्य न्यूज चॅनेल इंडिया अकोला.